हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आज आहे होळी आणि होळीची तुमच्या दाजींनी आणि मी थोडीशी इथं ना तयारी केली मस्त अशी बघा। तर आता इथं ना होळी पेटवायची आहे। तर इकडं दाजी येतं ही मी त्या दिवशी गवऱ्या थापलेल्या मस्त अशा बघा छोट्या छोट्या नाजूक नाजूक छान छान अशा गवऱ्या थापलेल्या आणि इथं अशी रांगोळी काढली आहे बघा। आणि इकडं असं दिवं लावले तर रांगोळी काढून मस्त असं तर छान वाटतं या। आता रात्रीचे 7 वाजलेत बघा आणि इकडं होळी पेटवायची तयारी चालू आहे। ह्या वर्षी काय स्वीटी नाही भैया पण नाही मी आणि तुमचं दाजी आम्ही दोघंच येतं। तर दोघांचीच तयारी चालली आहे। प्रत्येक वेळेस नाही का मी स्वयंपाकात गुंतली तरी स्वीटी रांगोळी काढते तर म्हणजे सडा टाकते रांगोळी काढते आणि होळीची सगळी तयारी ती करत असते। पण ह्या वर्षी काय स्वीटी तिच्या नवऱ्याच्या घरी आणि दाजी आणि मीच येत आता इथं। तर दाजींची माझी चालली होळीची तयारी। तर मी दुपारपासून मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून घेतला घाई गडबड करून। आणि कारण आहे ना घाई गडबड कशामुळे केली की पाणी चालू होतं आपलं कांद्यावरती ती पाणी पण दारी पण बघायची होती आणि स्वयंपाक पण बनवायचा होता। तसं दाजी होतंच दारांकडं पण इकडून तिकडून ही दी ती दी सारखं दाजींचं चालूच असतं या पाणी भरायचं हे ते त्याच्यामुळं उशीर झाला थोडासा। जरा अजून यावेळेस होळी पेटवायला पाहिजे होती 6 काहीतरी 6:55चा टाइम होता ना 6:55च्या नंतर झाला 10-15 मिनटं इकडे तिकडे काय फरक पडत नाही। तर आता 7 सव्वा 7 झालेत बघा आणि इकडं मस्त अशी होळी सगळ्या गवऱ्या ठेवल्या मी 7 गवऱ्या घातलेल्या बरोबर 7 होत्या। तर मस्त अशी मी रांगोळी काढली बघा थोडीशीच इतकी पण काय भारी नाही पण त्यातली त्यात चांगली काढली। आणि गोल्या इकडे बसलाय बघा तुला काय पाहिजे गोल्या भजी दी म्हणतोय ती हां ही बघा काय काय आहे ना सगळं ही भजी दी म्हणतोय लय जवळ कॅमेरा झाला काय मस्त असं दिवं लावलेत ते अशी इथं छाप रांगोळी काढली आणि हे आपलं हाताने काढली अशी रांगोळी। तर दाजींची चालली आहे पूजा। तर कशी कशी पूजा करतात बघा इथं ना गवऱ्या ठेवलेत आणि मस्त असं हळदी कुंकू वाहतात। इथं पण अशी 5 दगडं ठेवलेत बघा याला पाणी घालून हळदी कुंकू वाहिले ही पण लावा ना इबीत पण लावा ना मग कशाला आणलाय मी ते दुसरं हे होतं ना ते इथं इथं लावा इथं पंचारती दुसरी होती ना इथं लावायची आहे ना एक काय इथलीच घ्यायची हा वात केलेली आहे का हा का इथं पण हे करायला आरती करायला आरती म्हणजे फक्त आपण ओवळणार आहे आरती थोडीच तेव्हा हा तीच ना माझ्या मनाने इथलीच घ्यावी कारण आहे ना हे खालचा नैवेद्य काढायचा आहे बरं का मोठा हे छोटे छोटे आहेत ना देवांना बनवलेत। दाजींनी पेटवली उदबत्ती म्हणजेच अगरबत्ती। तर मस्त अशी आमच्या दोघांचीच पूजा चालली। स्वीटी असती तर आपल्या दोघांचं फोटो काढला असतं रील्स काढली असती मला सगळं आवरू लागितलं असतं माझी इतकी धावपळ झाली नसती घाई गडबड झाली नसती स्वयंपाक व्हायला शिवायला तिवायला सगळ्यात आहे का नाही। फोन आलता की मग अशी मम्मी काय करते झाला का स्वयंपाक माझा स्वयंपाक झाला ही ती म्हणून बसतात का बसवा आहे बसल्या का निवार जागा आहे ना हां त्याच्यामुळं ठेवायचं ना पिठाचं तसं असतं बाई घरातलं आणू ह्याच्यापासलं देवापासलं ना काय देवापासून लावलेलं ते आण तिथलं हां नाही तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्हाला काय देऊ वा तिथंच बघा 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 आता दाजी बघून उदबत्त्या खावायच्यात आता भाजन दमाने नाही जाते पीठ आण थोडंसं पीठ आणू तर मग देवापासून ते आण 5 नाही बसणार त्यात पण बसल्या 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 व्हेरी गुड बसल्या ओके। दाजी सगळी पूजा करून घेतात मला पण करायची मी व्हिडिओ घेते म्हणजे काय तसं नसतं तसं नसतं देठ तिकडं करायचं असते हां यांच्यापाशी ठेवा इथं हां इथं ठेवा आता पुढं हां हां इथं 5 ठेवले ना तिथं बाद झाली ना 5च ठेवा अजून एक आता 7 हां
हा तर बघा कशा पद्धतीने बास ना 5 बास 7 बास म्हणलं तुम्ही 8 वाजून ठेवलं या 7च आहेत बघ की. हा 7 आहेत ना. 3 3 6 7 ओके. एका हातात ठेवलं एका हाताने ठेवतायत. ही पूजा सगळी दाजींकडे असते बरं का. मी फक्त हळदी कुंकू लावायला जाते त्याच्यामुळे काही अडचण नाही. दाजींचीच पूजा चालू द्या. मी व्हिडिओ घेते त्याच्यामुळं. हा तू हाती हा मी वाहते ना. होळी पेटवायची का ते? मला हळदी कुंकू वाहू द्या ना. हा तर मी काय करतो, हा उठतो, तू हळदी कुंकू वाहा, हा परत पेटवावं लागेल, नारळ फोडावं लागेल, हा. ठेवायचं. हा हा तुझी पूजा करून. नैवेद्य होळी पेटल्यावर ठेवतात ना. हा तुझी पूजा करून ती घे इथं ठेव. पंचायत त्याच्या इथं ठेव का चालते. राहू ते आहे उजेडाचे उदबत्ती तर लावलेलीच आहे की. हा आता ते पेटवायचं पण आहे. हा राहू दे की पूजा करून. चालतंय घेते मी आता पूजा करून. चला लाईट आहे तेवढं तरी बरं आहे, पण बाहेरचे आपले ना बली इथला गेलाय ना त्याच्यामुळे इथला आकाश मगाशी लागलं होता काय झालं काय माहिती. काय तर हे येतं काय की. धरा कॅमेरा तुमच्या हातात असं धरा. कॅमेऱ्यावर हात येऊन देऊ नका. लय घाई गडबडीने आटपलंय बर का. ये गोले ये. तुम्ही पाणी वाहिले मी फक्त हळदी कुंकू वाहते. ही असं सगळं उद्या उचलून आपल्या शेतात टाकायचं असतं. गोळ्या गेला तिकडं. मस्त रांगोळ काढले. 5 मिनिटात काढले. दार बघत बघत तुम्ही पाणी चालू करायला गेल्यावर. मी पण ठेवते फुलं. आणलेतच तुम्ही इतकी. असू दे ना मग ठेवायसाठीच आणलेत ना. सगळीच ओके झालं. झालं हा आता चला तर मी हे करतो. चला आता दाजी नारळ फोडून होळी पेटवत्या आणि नंतर ना मग प्रदक्षिणा घालायच्या. हा हलगी वाजवत. हा चांदू मामा त्या ह्याच्यातनं दिसतोय ते बघा. दिसतोय का. हे सगळं वाहिलेलं आहे. पेटवू का आता? आता होळी पेटवा आणि मग नैवेद्य ठेवा आणि नारळ फोडा. इकडे एक दिवा मस्त असा होळी पेटवली दाजीने. इकडे एक दिवा. पेटवली बघा दाजींनी होळी. पेटते. 5 गावरे असते तो. प्रियंकाचा फोन आलता म्हणली त्यांनी 10 रुपयाला एक गौरी 5 गावऱ्या 50 रुपयाच्या आणल्यात. हा मी आपलं हे मस्त अशा गावरान गायच्या शेणाच्या थापल्या परवा दिवशी थापलेल्या चांगल्या खड वाळल्या बघा. चला आता दाजींनी नारळ फोडून घेतला नैवेद्य ठेवला की झाली आपली पूजा. मग प्रदक्षिणा ही घालतो आणि जेवण करून घेतो. सुख समृद्धी काय काय म्हणतात. सगळ्या इडा पिडा रोगराई सगळी अग्नी जळून जाऊ दे. सुख शांती सगळं राहू दे. ताटली राहू दे म्हणलं काय. नाही हे हा
ते आतला मोठा आधी नैवेद्य ठेवा. थांब की ते पेटते ना आधी ठेवलं हा ठेवा तिथं आता वरती. हा आधी नाही ठेवत आताच ठेवायचं आहे. होय हा इथं इथं पण ठेवायचं हा इथं तिथं एक ठेवा. ती मोठा खालचा ती साईडला काढा सगळं. आज गावात नाही गेलो आम्ही. दरवर्षी इथली होळी पेटून आम्ही गावात जातो, डब्बा ही घेऊन जेवण घेऊन आई नानांसाठी. पण ह्यावेळेस काय झालं माहिती आहे का, आपली गाडी आहे ना आपली मैना बंद पडली आहे. काय तिचा घोटाळा झाला आहे काय माहिती, नीट नाही केली अजून. परवा दिवशी बंद पडली आहे बघा, ती बंदच आहे या. त्याच्यामुळं गावात काय जाणं नाही झालं. त्याला नसतं हलवायचं आता. ती पिटू द्या, ती नैवेद्य ठेवा तुम्ही. वर ठेवा लागतं हा वर ठेवा तिथं नैवेद्य ठेवा. इजन ना नसतं इजत आवं. इथं का? ठेवू का मग आता इतक्या मोकळ्या मनाने चांगल्या मनाने पेटवलंय म्हणल्यावर ती इजत असतं का? हा चल येडं घालायचं असतं नाही का? हा ए मोंटिया हे वाजू का पाणी घाल आता कोणतं करू हा? तू पाणी घाल हे वाजू होतं. तसं पाणी पण घालायचं असतं वय. हा? मग पाणी घाल पण ना. वय पाणी घालते ना. द्या चला. जर तू ही वाजव आता मी कशी वाजवायची एका हातात माझ्या मोबाईल, मी कशी वाजवायची? चला तू येडं तर घाला हा, बॉम्बला चला. बॉम्ब तू हा मी नसतं बोंबलायचं, तुम्ही बोंबलायचं असतं. मग बॉम्बला हा मग काय, सगळं धान्य हे झालेलं असतं, ही मालकिणीच्या हवाली केलेलं असतं, रानात काम कष्ट करून ती त्याच्यामुळे बोंबलायचं असतं या. हा आणि वाजवायचं कधी? आता कोणत्या हाताने वाजव हा? ही आहे ना करता. चला आता राहिलेली पूजा करून घेतो. व्हिडिओला करते इथं चेन. कसा झाला, कशी झाली आमची होळीची पूजा नक्की सांगा कमेंट करून. मोठ्या सुद्धा पाया पडतोय तेव्हा का. कोणत्या पाया पडतंय झालं पाच. अहो 3 झालेत आताशी. हा? मग 5 कुठलं लगेच 5 म्हणता येतं. मग काय. होय चला आता प्रार्थना करा काहीतरी. व्हिडिओला एंड करते.